दसरा सण असल्यामुळे नागरिक घरांची साफसफाई करीत आहेत. या साफसफाईतून मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर पडतो. मात्र या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. नियमाप्रमाणे घरगुती तसेच साफसफाईतून निघणारा कचरा महापालिकेच्या घंटागाडीत जमा व्हायला हवा. परंतु अनेक भागांमध्ये घंटागाडी वेळेवर किंवा नियमितपणे न फिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी नागरिक कचरा रस्त्याच्या कडेला टाकून देत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार होऊन अस्वच्छता पसरत आहे. काही ठिकाणी या ढिगाऱ्यांमुळे परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरू लागली आहे. महापालिकेने स्वच्छता मोहिमेचे वेळोवेळी परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले असले तरी प्रत्यक्षात या मोहिमेची अंमलबजावणी अपुरी ठरत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. स्वच्छता मोहीम या उपक्रमांमागचा उद्देश साध्य व्हावा यासाठी घंटागाड्यांचे नियमित वेळापत्रक ठरवून त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. परिसर स्वच्छ ठेवणे ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून नागरिकांचीही आहे. नागरिकांनी कचरा रस्त्यावर टाकण्याऐवजी योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी जवळगावकर, झोन 2 अधिकारी रूप सरकाजी, कर संकलन प्रमुख युवराज गाडेकर, मुख्य आरोग्य निरीक्षक बाबासाहेब इंगळे, इलेक्ट्रिक इंजिनियर इंगळे साहेब, रिजवान पटेल, मुकेश बदुरकर, अमोल बोगे, गौरीशंकर बनसोडे, शुभम रणकांदे, राहुल मस्के, पवार, कोणे मॅडम या स्वच्छता मोहिमेमध्ये आदींची उपस्थिती होती. घरकुल प्रभाग 10 मध्ये स्वर्गीय तात्यासाहेब कोटे मार्गापासून ते लक्ष्मी चौकापर्यंत स्वच्छता मोहीम महापालिकेतर्फे राबवण्यात आलेली होती. या स्वच्छता मोहिमेमध्ये सर्व झोनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी नोंदवलेले आहे. मला महापालिकेला एवढं सांगायचं आहे, आज आपण स्वच्छता केलेली आहे, परंतु आपले घंटागाड्या नियमितपणे येत नसल्या कारणाने कचरा लोक रस्त्यावर टाकत आहे. तरी महापालिकेला व निरीक्षकांना, आरोग्य निरीक्षकांना माझी विनंती आहे, आपण कचरा गाड्या वेळेवर म्हणजे फिरवून कचरा गोळा केला तर रस्त्यावर कचरा लोक टाकत नाहीत. नागरिकांना एक आव्हान आहे, कारण या रोडच्या दोन्ही बाजूला कचरा आहे, इथले नागरिकच टाकत आहेत. तर त्यांनी तसं न करता आमच्या घंटागाडीकडे जर कचरा दिला तर अशी परिस्थिती नंतर येणार नाही. तुम्ही या जर रोडच्या दोन्ही बाजूला बघितलं तर प्रत्येक ठिकाणी कचरा असा पडलेला आहे. तर नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आमच्या घंटागाडीचा वापर करावा आणि कचरा त्या घंटागाडीतच टाकावा.